आज करूया आपण उपवासाची भगर, याला वरळी पण म्हणतात। कढई गरम झाली की तेल टाकूया। गरम तेलामध्ये मिरची, बटाटा तसेच मीठ घालून वाफवू देऊया। जिरं चालत असल्यास जिरं पण घालू शकता। बटाटा शिजला की यामध्ये आपण धुतलेली ही भगर टाकूया। याला वरळी पण म्हणतात काही भागामध्ये। यामध्ये गरम पाणी टाकून याला छान शिजून घेऊया। भगर शिजली की त्यामध्ये थोडं ताक, चिमूटभर साखर तसेच भाजलेल्या दाण्याचा कूट घालून याला छान वाफवू देऊया। अशी आपली उपवासाची भगर तयार। आता गॅस बंद करून प्लेटमध्ये घेऊया।